तर या दिवसामध्ये आपल्याला माहित आहे की बरेच आठवडे आपण अ, जो पहिलं जे तत्व आहे देवशास्त्र त्यावर आपण वेळ घालवत आहोत आणि विशेष करून अनेक महत्वाची सत्य आपण देवाबद्दल त्यामध्ये आत्तापर्यंत शिकलेलो आहोत आणि अजूनही आपण शिकणार आहोत. मला असं वाटतं की हे जे पहिला जो जो सिद्धांत आहे ज्यावर आपण खूप वेळ घालवलेला आहे आणि अजूनही काही आठवडे आपण त्यामध्ये आपण त्यावर वेळ घालवणार आहोत जेणेकरून काही आठवडे म्हणजे मला असं वाटतं हा आठवडा आणि पुढच्या आठवड्यातील एक दिवस तर याच्या मागचा उद्देश हाच आहे की जो पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला जो देव आहे तो कोण आहे, तो कसा आहे, त्याचं कार्य काय आहे, नाही का? त्याला आपण योग्य रीतीने समजून घ्यावं आणि आणि त्याचं गौरव आपण करणारे असावं, नाही का? त्याला योग्य रीतीने जाणून घ्यावं आणि तेच आपल्याला त्याच्या वचनामधून पाहायला भेटतं. तर आपण देवाची गुणवैशिष्ट्ये पाहिली सगळ्यात अगोदर. त्यामध्ये असाधारण गुणवैशिष्ट्ये त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर जी गुणवैशिष्ट्ये मनुष्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात त्या गुणवैशिष्ट्यांबद्दल सुद्धा आपण नंतर शिकलेलो आहे. त्यानंतर आपण जे देवाचं व्यक्तित्व आहे जे आपण मागच्या आठवडी पाहिलं नाही का? जिथं देव जो आहे तो शक्ती नाहीये तर तो एक व्यक्ती आहे. त्याला त्याला मन, इच्छा, भावना आहे आणि मग त्यावर आपण मनन केलेलं आहे. त्यावर आपण पवित्र शास्त्रानुसार अ, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आता विशेष करून आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे देवाची नावं, नाही का? आपण पुष्कळदा अ, अनेक जी नावं आहेत जुन्या करारामध्ये ते आपल्याला पाहायला भेटतात आणि आपल्या सगळ्यांच्या ती परिचित असावीत, नाही का? कारण असं कोणीच नाही की ज्यांना ती नावे माहीत नाहीत जे बायबल वाचत आहेत अशांना, नाही का? नक्कीच ही अद्भुत आहेत. ज्यावेळेस आपण त्याच्या नावाबद्दल विचार करतो तर मी हा विचार केला की ज्यावेळेस नावाबद्दल आपण पाहतो तर ही जी नावं आहे का बरं त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण पुन्हा एक वार आपण फार हळूवारपणे या सिद्धांताकडे पाहत आहोत किंवा जात आहोत यामधून. त्याचं कारण हे आहे की प्रत्येक गोष्ट तो देव कोण आहे आणि त्याची महानता प्रगट करणारे. त्याच प्रकारे ज्यावेळेस देवाची नावं त्याबद्दल आपण पाहतो तर हे त्याचा स्वभाव प्रगट करतं. तो कोण आहे, तो कसा आहे आणि तो काय करतो, नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला देवाची नावं जी पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेली त्यामधून पाहायला भेटतात. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं की देवाचं व्यक्तित्व अभ्यासत असताना की देवाचं व्यक्तित्व त्याच्या नावामधून सुद्धा प्रदर्शित होतं, नाही का? तर त्या नावांकडे आपण या सायंकाळी आज आणि उद्या आपण मनन करणार आहोत. विशेष करून का बरं देवाच्या नावावर आपण इतकं भर देतो त्याबद्दल आपल्याला शिकणं गरजेचं आहे. स्तोत्रसंहिता 8:1 मध्ये दावीद राजा अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की जिथं तो देवाची महानता त्याने पाहिलेली आहे आणि तो काय करतो माहिती आहे का? तो अ, वरती आकाशाकडे पाहतो अद्भुत रीतीने. किती उंच ते आकाश आहे, किती महान आहे आणि त्याची उंची किती किती अद्भुत आहे ज्याचे आपण कोणत्याही प्रकारे मापन करू शकत नाही. आणि त्यामधील प्रत्येक ग्रह, तारे ते किती अवाढव्य, किती 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 मोठे आहेत ते. या सगळ्यांकडे पाहिलं आणि मग आपण स्वतःकडे पाहिलं तर अरे मी तर केवळ धूळ आहे. अशा सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना तो म्हणतो की हे प्रभू, हे सर्व काही तुझं अंगुली कार्य आहे. आणि विशेष करून तो या स्तोत्राची सुरुवात अशा प्रकारे करतो: हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. देवाची निर्मिती त्याच्या नावाची थोरवी गाणारी आहे. की तो देव थोरवीने भरलेला आहे. तो देव अद्भुत आहे, गौरवी आहे, महान आहे, ज्याने हे सूर्य आणि चंद्र निर्माण केलेले आहे. हे आकाश
आणि तारांगण ज्याने घडवलेलं आहे, जर हे तारांगण आणि हे सर्व सूर्यचंद्र आणि हे सर्व आकाश जर इतकं अवाढव्य आहे, तर मग त्याला बनवणारा देव, त्याला घडवणारा देव हा किती अफाट, किती महान आणि किती अद्भुत असला पाहिजे. तर नक्कीच त्याची त्याची थोरवीच वाढली जाते तिथं. त्याचं वैभव आकाशभर पसरलेलं आहे म्हटलेलं आहे. तर त्याच्या त्याच्या वैभवाला, त्याच्या महिमेला कोणत्याही प्रकारची सीमा नाही, मर्यादा नाहीये, कारण त्याने सर्व काही घडवलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण त्याच्या नावाबद्दल पाहतो, तर सगळ्यात पहिलं जुन्या करारामध्ये आपण येत असताना सगळ्यात पहिले तीन प्रमुख नावे आपल्या समोर येतील. आणि त्या तीन प्रमुख नावांद्वारे आपण पुढे जाणार आहोत. सगळ्यात पहिलं जे नाव आहे, जे तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटल, तुमच्या तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये, मराठीमध्ये आपल्याला वारंवार पुष्कळदा परमेश्वर हे नाव पाहायला भेटतं नाही का. कारण असं वेगळा कोणता शब्द नाही त्याच्यासाठी. पण जर तुम्ही मूळ भाषेमध्ये, जर तुम्ही मूळ इब्री बायबल पाहिलं, तर तुम्हाला तिथं अगदी स्पष्ट रीतीने ही नावं पाहायला भेटतील. विशेष करून जुन्या करारामधील ही तीन प्रमुख नावं आहेत. त्यामध्ये एलोहिम, आदोनाय आणि यावे. आता ज्यावेळेस आपण या नावांकडे पाहू, तर ही जी नावं आहेत आपल्याला देवाचा स्वभाव, वैशिष्ट्य, त्याची महानता आणि त्याचं कार्य दाखवतील. सगळ्यात पहिलं एलोहिम या नावाबद्दल आपण विचार करूया. तर एलोहिम आपल्याला पाहायला भेटतं, या नावाचा अर्थ जो आहे, हा जो शब्द आहे, या शब्दाबद्दल विचार करत असताना दोन शब्दांनी बनलेला हा शब्द आहे एलोहिम. आणि अ, एल, पहिला जो शब्द आहे तो म्हणजे एल. एल म्हणजे काय? देवाबद्दल आहे. इब्री जो शब्द आहे एल, एल म्हणजे देव, जो सर्व शक्तिमान, सर्व सामर्थी, बलवान देव. आणि हिम, एलोहिम, जो जो हिम शब्द आहे, तो अनेक वचनी, तो त्याचं व्याकरण दाखवणारा शब्द आहे. तर एलोहिम ज्यावेळेस हा शब्द एकत्रित येतो, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की हा शब्द अनेक वचनी बनतो. आणि हा अनेक वचनी शब्द जो आहे, तो अनेक देवाबद्दल नाही शिकवत आहे, लक्षात घ्या. तर ज्यावेळेस एलोहिम म्हटलेला आहे, तर मूळतः अ, त्याचा मूळ जो अर्थ आहे तो म्हणजे काय, की तो देव सर्व गुण संपन्न आहे. तो जो देव आहे, असा आहे तो की ज्याच्यामध्ये सर्व परिपूर्णता वास करते, जो जो सर्व महिमेने, जो 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 अस्मित गौरवाने भरलेला देव आहे. ओके. तर एलोहिम याबद्दल विचार करत असताना जे 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 अविश्वासणारे राष्ट्र होते, ते एलोहिम हा जो शब्द आहे, तो अनेक देव किंवा आत्मिक शक्तींसाठी वापरायचे. परंतु मोशेने मुद्दाम होऊन हा जो शब्द आहे, उत्पत्ती 1:1 मध्ये वापरलेला आहे. प्रारंभी देवाने, देव हा जो शब्द इथं आपल्याला पाहायला भेटतो, मूळ भाषेमध्ये इथं एलोहिम हा शब्द वापरलेला आहे. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आता मोशे जो आहे, एलोहिम हा जो शब्द, जे 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 इतर परराष्ट्रीय जे लोक आहेत, ते अनेक देवतांसाठी वापरायचे, तो शब्द का बरं तो इथं वापरत आहे आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता? तर मोशे ज्यावेळेस या शब्दाचा इथं उल्लेख करतो, तर नक्कीच देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने, कारण पूर्ण पवित्र शास्त्र देवाच्या प्रेरणेने आलेलं आहे, आपल्याला माहित आहे, बरोबर. आणि म्हणून ज्यावेळेस हा शब्द इथे येतो आपल्याला, तर तो हे दाखवत आहे की तुम्ही जरी म्हणता की हे अनेक दैवत आहेत, पण तो म्हणतो की नाही, मी एकच जिवंत खऱ्या देवाबद्दल पाहतो, जो अमर्यादित गौरवाने भरलेला आहे. तो एकच खरा एलोहिम आहे, जो सृष्टी करताय, जो निर्माण करताय. म्हणूनच प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. फार सुंदर रीतीने मोशे मुद्दाम होऊन त्या शब्दाचा उल्लेख इथं करत आहे. आणि तो यातून दाखवत आहे की एलोहिम म्हणजे काय बरं, जो महान निर्माण करता देव आहे, जो सर्व सामर्थ्यशाली देव आहे, जो न्यायी देव आहे, जो सार्वभौम देव आहे. आणि हेच नाव जर आपण पाहिलं, तर त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं यहोवा या देवाबद्दल सुद्धा. यहोवा हे नाव सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, जे त्याचं वैयक्तिक कराराचं नाव, त्याचं जे
तारणाचा जो स्वभाव आहे ते दाखवित नाही का वचन अध्याय उत्पत्ती अध्याय 1 आणि 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं सगळ्यात अगोदर की देव तो एलोहिम हा सृष्टीकर्ता देव आहे, सामर्थ्यवान आणि सर्वोच्च तो देव आहे. तर वचन अध्याय 2 आणि वचन 1 ते 4 मध्ये आपण पाहतो की तोच देव जो आहे याहवे एलोहिम, तो देव कसा आहे माहितीये का? तो तो करार करणारा, करार जपणारा, प्रेमळ आणि अगदी जवळचा निकटचा संबंध राखणारा असा तो देव आहे. आणि तेच आपल्याला त्या निर्मितीच्या कार्यामधून सुद्धा पाहायला भेटतं. उत्पत्ती 2:1 ते 4 मध्ये पहा, याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आकाश व पृथ्वी यांची परमेश्वर देवाने उत्पत्ती केली, तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय. तर इथं ही जी वचनं आहेत, देवाची जी निर्मिती सोबतची जवळीकता, कारण तो काय करत आहे? आशीर्वाद देतो. ओके, निर्माण करतो आणि आशीर्वाद देतो. हे तुम्हाला अध्याय 1 आणि 2 मध्ये पाहायला भेटतं. बरोबर. त्याने 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला. त्यानंतर त्याने मनुष्याला घडवलं, त्याला सुद्धा आशीर्वाद दिला. बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्य खाली आणा. तर इथं यातून आपण पाहतो की तो करार जपणारा देव आहे. तो तो प्रेमळ देव आहे, निकटचा घनिष्ठ संबंध राखणारा तो देव आहे, एलोहिम. आणि त्याही पलीकडे ज्यावेळेस आपण एलोहिम या नावाबद्दल पाहतो, तर हा जो शब्द आहे हा त्रैक देवाबद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे. एकच जिवंत खरा देव जो आपल्याला 3 व्यक्तीमध्ये पाहायला भेटतो. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. लक्षात घ्या, पिता पुत्र नाहीये, पुत्र पवित्र आत्मा नाही, किंवा पवित्र आत्मा पिता नाहीये. पुष्कळ वेळा त्रैक्याबद्दल विचार करत असताना आपण फार गल्लत करतो. पुष्कळ वेळा आपण फार मर्यादित विचाराने त्याकडे पाहतो. लक्षात घ्या, त्रैक्य देव जो आहे तो फार अद्भुत आहे, महान आहे तो. आणि विशेष करून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की तो देव आहे, एकच जिवंत खरा देव आहे. पण तरी सुद्धा त्या एकाच देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्ती आहे. देवच पिता, देवच पुत्र आणि देवच पवित्र आत्मा. या तिघांनाही वेगळं अस्तित्व आहे. तरी सुद्धा 3 वेगळे देव नाही, तर एकच देव आहे. आणि पवित्र शास्त्र अगदी ठामपणे त्याबद्दल सांगतं. आणि ज्यावेळेस मोशे उत्पत्तीच्या पुस्तकाची सुरुवातच करतो, तर त्या त्रैक देवाला लक्षात ठेवूनच तो करत आहे. अद्भुत रीतीने ज्यावेळेस तो म्हणतो की एलोहिम, प्रारंभी एलोहिम, तो त्रैक देव जो सार्वकालिकतेमध्ये होता, जो आहे आणि जो असणार आहे. ज्यावेळेस सर्व काही, कोणी काहीच नव्हतं, ज्यावेळेस सृष्टी आकारविरहित होती, त्यावेळेस तिथे एलोहिम होता, त्रैक देव. देवाचे जी सेवक आहे स्टीफन चार्नॉक, ते म्हणतात की हा जो शब्द आहे एलोहिम, या नावामध्ये आपल्याला अनेक वचन पाहायला भेटतं जे देवाच्या त्रैकत्वाचं रहस्य सूचित करतं. त्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे की 3 देव नाही, पण एकच देव पण असलेले 3 व्यक्ती. म्हणजेच हे पण लक्षात घ्या की पिता जो आहे तो 30% देव आहे, पुत्र 30% देव आहे, पवित्र आत्मा 30% देव आहे, असा मुळीच याचा अर्थ होत नाही. पिता त्यामध्ये 100% देव पण आहे, तेच 100% देव पण पुत्रामध्ये आहे, तेच 100% देव पण पवित्र आत्म्यामध्ये आहे. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे पूर्णपणे. आपण त्याही सोबत आपण पाहतो की पिता पुत्रापासून वेगळा आहे, पुत्र पवित्र आत्म्यापासून वेगळा आहे. दुसरी गोष्ट आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, पुष्कळ वेळा त्रैक्याबद्दल विचार करत असताना चुकीच्या प्रकारे त्याच्याकडे पाहिलं जातं. काही लोक म्हणतात की जुन्या करारामध्ये जो यहोवा देव म्हणून प्रगट झाला, तोच नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये देहधारी झाला आणि तोच आता पवित्र आत्म्याद्वारे मंडळीमध्ये राज्य करत आहे. पूर्णपणे चुकीचं आहे. पहा इथं 26वा वचन जे आहे, उत्पत्ती 1:26 मध्ये
देव जो आहे तो निर्मिती करत असताना विशेष करून मनुष्याची निर्मिती करण्या अगोदर तो म्हणतो की आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आपण हा जो शब्द आहे तो आपल्याला त्या एलोहिम बद्दल मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. आपण म्हणजे देव जो आहे तो देवदूतांना बोलत नाहीये, तर हे त्रैक्य देवामधील संभाषण आपल्याला पाहायला भेटत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यामधील संभाषण आपल्याला पाहायला भेटत आहे, की चला आपण आपल्याशी सदृश्य असा मनुष्य निर्माण करू, आपल्या प्रतिरूपाचा. ओके. आणि योहान 1:1 ते 3 मध्ये ज्यावेळेस आपण येतो, तर तिथं आपल्याला तो एलोहिम त्याचं महान प्रदर्शन पाहायला भेटतं, जो ख्रिस्तामध्ये प्रगट झालेला आहे, जो प्रारंभापासून होता, जो जो देवाचं आहे आणि जो खुद्द देव आहे. तो शब्द तो शब्द जो त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, तो त्या एलोहिम त्याला सुद्धा म्हटलेला आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. पिता निर्माण करताय त्याच प्रकारे पुत्र निर्माण करताय, त्याच प्रकारे पवित्र आत्मा निर्माण करताय. ज्यावेळेस ख्रिस्त हा एलोहिम आहे आपण म्हणतो, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटते की तो निर्माण करताय, तो पालन करताय आहे आणि तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. कॅल्विन म्हणतो की जेव्हा सृष्टीत एलोहिमचे नाव घेतलं जातं, तेव्हा आपल्याला ख्रिस्त दिसला पाहिजे, कारण सर्व गोष्टी त्याच्याच द्वारे झाल्या आहे. एलोहिम जो निर्माण करताय त्याने तारणाची योजना केलेली आहे. आपल्याला पाहायला भेटतं दोन गोष्टी या शब्दांमध्ये देवाच्या नावामधून आपण पाहतो. एक तर हा जो एलोहिम आहे तो एकीकडे महान निर्माण करता आपल्याला दिसतो उत्पत्तीच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये, तर लगेच अध्याय 3 मध्ये तोच एलोहिम न्यायी म्हणून आपल्याला दिसतो, जिथं त्याने आदामाला बाहेर काढलेला आहे त्या बागेच्या, त्याने केलेल्या पापाबद्दल. आणि तोच एलोहिम त्याच्या लोकांना तो सोडत नाही, तर तो अद्भुत अभिवचनही देतो. तर तिथं तो कृपाळू, कनवाळू एलोहिम सुद्धा आपल्याला दिसतो, जो आपल्याला उत्पत्ती 3:15 मध्ये पाहायला भेटतं, जिथं त्याने अभिवचन दिलं स्त्रीच्या संतानाद्वारे. तो म्हणतो की ते स्त्रीचं संतान सर्पाचं डोकं फोडणार आहे. तर मग नक्कीच एलोहिम जो आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो तो एलोहिम देव तो न्यायाने भरलेला आहे. तो एलोहिम देव तो कृपाळू सुद्धा आहे, आणि तो देव जो आहे तो दया आणि कृपा करणारा आहे, परंतु पावित्र्याने युक्त असा तो आमचा महान एलोहिम आहे. आणि म्हणूनच तोच एलोहिम ज्याने या अंधकारमय सृष्टीमध्ये प्रकाश निर्माण केला, तोच एलोहिम देव आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं जे अद्भुत कार्य आहे ज्याने निर्माण केलेलं आहे तोच महान तारणारा सुद्धा आहे. हे दोन्ही त्याच्या हातचे कृत्य आहेत. म्हणूनच ज्याने भौतिक अंधारात प्रकाश निर्माण केलेला आहे तोच आपल्या हृदयातील आत्मिक अंधारामध्ये प्रकाश निर्माण करणारा देव आहे. दुसरे करीन 4:6 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल, असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. इथं जी भाषा पाऊल वापरत आहे ना, ती त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव म्हटला की प्रकाश हो, नाही का? तर तो म्हणतो की प्रकाश होईल, जे देव बोललेलं आहे ती आठवण अगदी पावलाच्या हृदयात आहे. तो म्हणतो की पहा, आता तोच प्रकाश ख्रिस्तामध्ये प्रगट झालेला आहे आणि तोच प्रकाश आपल्या हृदयात ख्रिस्ताच्या योग्य ज्ञानाच्या द्वारे तो आपल्या हृदयात प्रकाशतो. असा तो महान गौरव याचा एलोहिम तो देव आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे आदोनाय. आदोनाय याबद्दल विचार करत असताना अदोनाय हा जो शब्द आहे तो इब्री शब्द ॲडॉन यापासून आलेला हा शब्द आहे, ज्याचा अर्थ काय होतो? मालक, स्वामी, राजा किंवा अधिपती. आणि ज्यावेळेस ॲडोन या शब्दाला ए आहे, हे दोन हे जे शब्द आहे, ए आय जोडलं जातं ॲडोनाय, त्यावेळेस मात्र तो मालक फक्त मालक नाही, तर तो सर्वोच्च महान मालक. तो स्वामी केवळ फक्त तो स्वामीच नाही, तर तो सर्वोच्च सर्वाधिकारी
तो महान प्रभू आहे. तो राजा फक्त सर्वसाधारण राजा नाही, तो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा सर्वाधिकारी असा राजा तो आहे. सर्व सर्व स्वाचा प्रभू तो आहे. त्याच्याबद्दल ते मार्गदर्शन करतात. यहुदी समजेनुसार जर आपण पाहिलं तर यहुदी लोक जे होते, देवाचं जे वैयक्तिक नाव आहे यहोवा. कारण मोशेद्वारे मोशेला त्याने ते नाव प्रगट केलं, मी आहे, नाही का. आणि म्हणून इस्रायल लोक जे होते, अरे त्या जळत्या झुडपातून मोशेला ते नाव जे प्रगट केलेलं आहे, ते इतकं त्याचा आदर करायचे, ते भ्यायचे, ते नाव उच्चारण्यासाठी सुद्धा ते इतकं ते पवित्र मानायचे. आणि म्हणून ते काय करायचे, त्यांनी काय केलं, यहोवा ऐवजी ते अदोनाय म्हणायला लागले. म्हणजे आमचा स्वामी, आमचा प्रभू, आमचा मालक. आणि जुन्या करारामध्ये अदोनाय हा जो शब्द आहे वेगवेगळ्या प्रकारे वापरलेला. पहिली गोष्ट तर देवाचं जे सार्वभौम नियंत्रण आहे त्याच्यासाठी वापरलेलं आहे. स्तोत्र 8:1 मध्ये आपण पाहतो की हे परमेश्वरा आमच्या प्रभू, इथं अडोनाय हा शब्द आपल्याला पाहायला भेटतो. जो आमचा प्रभू म्हटलेला आहे, जवळता साधणारा तो शब्द आहे. तो म्हणतो की सर्व पृथ्वीवर तुझं नाव किती थोर आहे, तो आपलं वैभव आकाशभर पसरलेलं आहे. तर इथं त्याचं जे सार्वभौम नियंत्रण आहे ते इथं आपल्याला पाहायला भेटतं. अब्राहम, मोशे आणि यशया यांनी देवाला अदोनाय म्हणून प्रगट केलेला आहे. त्याचा त्याचा संपूर्ण अधिकार त्यांनी मान्य केलेला आहे. अदोनाय याबद्दल आपण शिकत असताना हा जो शब्द आहे, देवाचा पूर्ण अधिकार, त्याचं राज्य, आणि विशेष करून तो महान मालक आहे ते दाखवणार आहे. तो सृष्टीचा स्वामी आहे, तो इतिहासाचा अधिपती आहे, आणि तो विश्वासणाऱ्यांचा मालक, धनी, प्रभू आहे. कॅल्विन जे आहेत देवाचे सेवक, ते म्हणतात की देवाला अदोनाय म्हणणे म्हणजे त्याच्या सार्वभौम इच्छेस पूर्ण शरण जाणे आहे. अदोनाय हे जे नाव आहे ते आपल्याला काय शिकवतं बरं? आपण स्वतःचे मालक नाहीये, नाही का. तर आपण देवाचे आहोत. त्याच्या अधीन राहणं हेच स्वतंत्र आहे, स्वातंत्र्य आहे. ज्यावेळेस आपण अदोनाय बद्दल शिकतो, तर हा जो अदोनाय आहे तो आपण ख्रिस्तामध्ये कसा पाहतो? तर अदोनाय त्याचं पूर्ण उलगडा आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतो. जिथं याच्यात समान जो शब्द आहे ग्रीकमध्ये वापरलेला तो कुरियास आहे. म्हणजे लॉर्ड, म्हणजे प्रभू, नाही का. आणि येशू हा प्रभू आहे हे वारंवार तुम्हाला नवीन करारामध्ये पाहायला भेटेल. जसं फिलिppe 2:11 मध्ये सांगितलं, नाही का. आणि हीच ख्रिस्ती विश्वासाची मूळ घोषणा आहे की येशू हा प्रभू आहे, बरोबर. तर ख्रिस्त हा अदोना आहे, कारण तो आपल्या आपल्या सृष्टीचा तो स्वामी आहे, तो मालक आहे. योहान 1:3 मध्ये पाहायला भेटतं की त्याने सर्व काही घडवलेलं आहे, सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे. रोम 10:9 नुसार आपल्याला पाहायला भेटतं की तोच आपल्या तारणाचा अधिपती आहे, कारण तोच ख्रिस्त प्रभू आहे जो आपल्या मुखाने कबूल करतो, नाही का. तो आपल्या जीवनाचा स्वामी आहे. दुसरे करीन 5:15 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं अदोनाय जो आहे तो आपल्या आज्ञाधारतेचं नातं सुद्धा आहे त्याच्याशी. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो ज्या धार्मिक पुढाऱ्यांना म्हणतो की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता म्हणे आणि माझ्या आज्ञा पाळत नाही म्हणे. खरं तर हा त्या यहुदी धार्मिक पुढाऱ्यांना फटकार होता, कारण ते एकीकडे असं दाखवत होते की आम्ही याहवे यहोवा हे नाव घेण्यासाठी फार घाबरतो, आम्ही त्या नावाचा फार आदर करत आहोत, आणि त्याऐवजी आम्ही अदोनाय हे नाव घेत आहोत. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, नाही का, इथं वारंवार अदोनाय हा शब्द आलेला आहे. अर्थ म्हणतो की अरे तुम्ही याहवे ऐवजी अदोनाय हा शब्द वापरता, नक्कीच आहे, परंतु तुम्ही माझ्या आज्ञा पाळत नाही. तुम्ही तुमच्यामध्ये किती मोठी तफावत आहे. तुम्ही एकीकडे दाखवता की मी तुझ्या नावाचा आदर करत आहे, परंतु म्हणतो नाही, तुम्ही आदर नाही करत आहे. कारण त्यासोबत आज्ञा धारकपणा कुठं आहे तेच आपल्याला तिथं पाहायला भेटतं, नाही का. तिसरं, यहुवा याहवे किंवा यहुवा देव. आता याबद्दल सुद्धा आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला भेटतं, आणि मला असं वाटतं ही परिचित नाव आहे सगळ्यांच्या, नाही का, यहुवा देव. आता यहुवा याबद्दल विचार करत असताना त्याचा अर्थ होतो मी आहे, तो आहे.
आणि ज्याचा संदर्भ सगळ्यात अगोदर निर्गम 3:14 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जिथं मोशे सोबत देव बोलत आहे. आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस अ, मोशे जो आहे प्रभूला म्हणतो की मी तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की त्या देवाचं नाव काय, त्यावेळेस मी काय सांगू, त्यावेळेस ते म्हणतो की मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशीला सांग, मी आहे ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. देवाचे याहवे हे नाव अद्भुत आहे. तो स्वअस्तित्व असणारा देव आहे, तो सार्वभौम देव आहे, तो सार्वकालिक प्रभू आहे. आणि हेच नाव उच्चारण्यासाठी मी अगोदरही सांगितलेलं आहे की यहुदी लोक घाबरायचे, कारण त्यांनी फार पाहिलं होतं की ते अतिपवित्र नाव आहे आणि कदाचित आम्ही त्या नावाचा चुकीच्या प्रकारे उच्चार करू शकू, कदाचित आम्ही चुकीच्या प्रकारे ते लिहू, म्हणून ते ते नाव घेत नव्हते. त्याऐवजी ते अदोनाय हे नाव उच्चारायचे. पण यहोवा हे नाव कशाबद्दल दाखवितो की मी कधी न बदलणारा देव, मी स्वअस्तित्व असणारा देव, मी सार्वकालिक असणारा देव, मी स्वयंपूर्ण आहे, मी स्वतःमध्ये पूर्ण असणारा देव आहे, मी जिवंत एकमेव खरा देव आहे, जो करार जपणारा, करार करणारा देव आहे. यहोवा देव ख्रिस्तामध्ये प्रगट झालेला. आपण मागे देवाचं व्यक्तित्व त्याबद्दल शिकत असताना ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, म्हणून यावर आपण जास्त विचार आपण जास्त वेळ घालवणार नाही. पुढे आता अ, एलोहिम, अदोनाय आणि यहोवा या नावाबद्दल आपण थोडक्यात पाहिलं. आता एल या नावाने, या शब्दाने आरंभ होणारी देवाची जुन्या करारातील आणखी काही नावं जी आहेत त्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. सगळ्यात पहिलं एल शद्दाय. आता एल शद्दाय हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असावं. एल हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो देव, सामर्थ्यवान किंवा सर्वशक्तिमान प्रभू तो आहे. शद्दाय हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो अ, सर्वशक्तिमान किंवा पूर्णपणे समर्थ किंवा महान पुरवठा करणारा तो देव. आणि अनेक जे विद्वान होते ना का, ते शद्दाय या शब्दाचा मूळ अर्थ ते म्हणतात की पर्वतांसाठी हा शब्द वापरला जायचा. पर्वत म्हणजे जो कधी न ढळणारा, स्थिर, सार्वकालिक, बलवान, सामर्थ्यवान तो प्रभू आहे. आणि विशेष करून काहींनी शद शद जो शब्द आहे, शब्दाय मधला शद शब्द जो आहे, जसं नूतन जन्मलेलं जे बालक आहे त्याला ज्या प्रकारे आईच्या दुधाची गरज असते नाही का, आणि अगदी पहिले काही महिने ते बालक जे आहे ते आईच्या दुधावरच वाढतं. ते आईचं दूध त्याच्या पोषणाचं, त्याची काळजी आणि पुरवठ्याचं एक महान स्रोत असतं नाही का, त्याच्यासाठी शब्द हा शब्द वापरला गेलेला आहे. आणि म्हणूनच एल शब्द ज्यावेळेस म्हटलं जातं तर त्याचा अर्थ आहे की तो सर्व शक्तिमान देव आहे, जो आपल्या लोकांसाठी पुरेसा आहे, समर्थ आहे आणि पोषण करणारा तो देव आहे. त्याचंच एक उदाहरण आपल्याला उत्पत्तीमध्ये पाहायला भेटतं 17व्या अध्यायामध्ये, जिथं अब्राम 99 वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव एल शद्दाय आहे, तू माझ्याच समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. ज्यावेळेस देव अब्रामासोबत बोलतो नाही का, करार करणार तो देव, तो स्वतःला प्रगट करत आहे एल शद्दाय म्हणून. तो म्हणतो की मी माझ्या वचनापासून कधीच ढळणारा नाही, मी माझे वचन पूर्ण करायला समर्थ आहे, मी पूर्णपणे समर्थ देव आहे, मी महान आहे, गौरवी आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीये. अब्रामा, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा, कारण मी एल शद्दाय आहे. तो जो देव आहे तो महान आहे. प्राचीन काळामध्ये एल शद्दाय विशेष करून अ, फार मर्यादित रीतीने लोक त्याच्याकडे फार मर्यादित विचाराने त्या शब्दाकडे पाहायचे. एकच सर्वशक्तिमान देव आहे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं, ज्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. इस्रायल लोकांनी सर्व गरजांमध्ये पुरवठा करणारा देव म्हणून त्याची ओळख पटवलेली आहे. अद्भुत रीतीने देवाने त्यांना सर्व गोष्टींचा पुरवठा केलेला आहे. ज्यावेळेस मोशेला देव बोलतो नाही का, मी तुझ्या
पित्याचा देव, अब्राहम, इसाक, याकोब यांचा देव आहे. तर तिथं सुद्धा हाच आपल्याला पाहायला भेटतं. याच अर्थाने तो बोलतो एल शद्दाय, सर्व सामर्थी, ज्याने अब्रामासोबत करार केलेला आहे, ज्याने अब्रामाला निवडलेलं, अब्रामाला ज्याने अभिवचन दिलं, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करणार आहे, तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. तो यल शब्द आहे, तो मी आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला त्या यल शब्दाची पूर्णता पाहायला भेटते. दुसरे करीन 12:9 मध्ये पहा, जिथं पौलाच्या जीवनामध्ये असणारा जो काटा आहे, जो वेदनादायक स्थिती होती, पौल कमीत कमी 3दा प्रार्थना केली प्रभूकडे, की प्रभू माझ्या जीवनातून हा काटा तर दूर कर. त्यावेळेस काय म्हटलेलं, तो एल शद्दाय देव म्हणतो की माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण तुझ्या अशक्तपणामध्ये ही कृपा तुला सामर्थ्य पुरवणारी आहे. ख्रिस्तामध्ये एल शद्दाय कशा प्रकारे प्रगट झालेला आहे? तो सर्व सामर्थीपणा त्या आपल्या अशक्तपणामध्ये सुद्धा त्याच्या कृपेद्वारे तो प्रगट झालेला आहे, जो ख्रिस्तामध्ये प्रखरतेने ख्रिस्ताद्वारे त्याचा वर्षाव करण्यात आलेला आहे. फिलिप्पे 4:19 मध्ये पहा म्हटलेलं आहे की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवेल. एल शद्दाय, ख्रिस्तामध्ये सर्व पुरवठा करणारा तो पिता आपला बनलेला आहे. इब्री 7:25 मध्ये इब्री लोकांस पत्रकर्ता म्हणतो, यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. कोण? तो महायाजक ख्रिस्त. एल शब्द आहे, ख्रिस्तामध्ये पूर्ण तारणाचा देव म्हणून तो प्रगट झालेला आहे. तो यल शब्द आहे, तो पुरवठा करणारा पिता म्हणून दिसतो आपल्याला फिलिप्पेमध्ये. आणि करिंथमध्ये तो कृपेचा देव, जो आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला सामर्थ्य पुरवणार आहे. जर देव यल शब्द आहे, तर मग सर ते शेवटी आपल्याला भीती बाळगण्याची, चिंता करण्याचं काहीच कारण नाही. आपण अशक्त असताना तो सामर्थ्याचा स्रोत आहे आपल्यासाठी. पुष्कळ वेळा आपण तुटतो नाही का, आपल्या जीवनातील आजारपणाने किंवा आपल्या समोर येणारे जे संकट आहेत विविध, त्याकडे पाहून आपण अ, फार निराश होतो, वेदनेतून जातो. परंतु लक्षात घ्या की तो एल शब्द आहे, सर्व सामर्थ्य प्रभू आहे. तो तो आपल्या अशक्तपणामध्ये सुद्धा त्याचं सामर्थ्य तो आपल्याला प्रकट करतो, त्याची कृपा तो आपल्याला पुरवितो. जेव्हा आपण कमी पडतो तेव्हा तो पुरेसा आहे आपल्यासाठी, तो विश्वसनीय आहे. सर्व गोष्टींचा पुरवठा केवळ त्याच्यामध्ये आहे. नेहमी हा विश्वास ठेवा की तो माझा देव आहे, जो माझ्यासाठी पुरेसा आहे. माझ्या सर्व स्थितीमध्ये तो पुरेसा आहे. त्यानंतर एल एल्यॉन, पुढचा जो शब्द आहे, देवाबद्दलचं जे नाव आहे ते म्हणजे एल एलियॉन. आणि हा इब्री शब्द आहे. आणि आपल्याला माहिती आहे एल म्हणजे देव, जो सर्व सामर्थ्य शक्तिमान. एलियॉन हा जो शब्द आहे, त्याचा अर्थ होतो सर्वोच्च, सर्वावर राज्य करणारा, परात्पर. एलियॉन. तर अ, याचा अर्थ काय होतो? एल एलियॉन म्हणजे सर्वोच्च देव, जो सर्व सृष्टी, सर्व राज्ये आणि सर्व आत्मिक शक्तींवर राज्य करणारा आहे. उत्पत्ती 14 वचन 18 ते 20 मध्ये हा जो एल एलियॉन आहे, तो शब्द सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे. जिथं आपल्याला पाहायला भेटतं की जो अ, अब्राम जो आहे, त्याचा पुतण्या जो आहे लोट, त्याला तो काय करतो? सोडवतो नाही का, त्या त्या राष्ट्रांपासून ज्यांनी त्याला धरून नेलेला असतं. आणि ज्यावेळेस तो पुन्हा माघारी येतो, त्यावेळेस शालेमाचा राजा जो आहे मल्कीसेदेक, त्याला भेटण्यासाठी येतो त्या ठिकाणी भाकर आणि द्राक्षरस घेऊन. त्यावेळेस तो त्याला कशा प्रकारे आशीर्वाद देतो बघा. तो म्हणतो की परात्पर देवाचा हा याजक होता म्हटलेला आहे तो मल्कीसेदेक. आणि पहा त्याने कसा आशीर्वाद दिला? आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव एल एल्योन, तो अब्रामाला आशीर्वाद देव. पुन्हा ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले, तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. तर एल एल्योन म्हणजे तो देव, जो अब्रामाचा रक्षक आणि सर्व राष्ट्रांवर राज्य करणार आहे. तो केवळ इस्रायलाचा देव नाही, तर संपूर्ण जगाचा सर्वोच्च महान शासक आहे. एल एल्योन
त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणारा शब्द आहे. प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मेसोपोटेमियामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अनेक वेगवेगळे जे दैवत आहेत ते मानले जायचे. पण इस्रायलचा देव एल एल्योन आहे. तो सर्वांपेक्षा उच्च आहे, सर्वोच्च आहे, एकमेव आहे, सार्वभौम देव आहे. अब्रामाच्या काळामध्ये मल्कीसदेकने त्याला एल एल्योन या नावाने आशीर्वाद दिला अब्रामाला. म्हणजे अब्रामाचा देव संपूर्ण पृथ्वीवर सर्व राष्ट्रांच्या देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो एकमेव देव आहे. तो अनन्य देव आहे. तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. जो सर्व सामर्थ्य आहे, सर्व गोष्टींवर राज्य करणारा देव आहे. एल एल्योन. आणि तोच एल एल्योन आपल्याला ख्रिस्तामध्ये सुद्धा पाहायला भेटतं. एफिस 1:20 आणि 22 मध्ये पहा, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांवर आपल्याला पाहायला भेटतं की त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याला सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. ख्रिस्तामध्ये आपल्याला तो एलेलियन पाहायला भेटतो. कलसे 1:15 ते 18 मध्ये तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. काय आहे लेल्यॉन म्हणजे? तो सार्वभौम देव जो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणार आहे. सर्व राजे आणि सर्व राज्ये, इतिहास आणि आत्मिक जग सर्वांवर तो महान राजा आहे. एल एल्योन आपल्याला त्या त्रैक्य महान देव जो सर्वोच्च राजा त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतं. पिता, पुत्र, पवित्र आत्मा या त्रैक्यातील प्रत्येक व्यक्ती एल एल्योनच्या गौरवामध्ये कार्य करताना आपल्याला दिसतो. तारणामधील देवाची सर्वोच्च योजना तिथं सुद्धा आपल्याला एल एल्योन पाहायला भेटतो. इफिस 1:10 नुसार आपल्याला पाहायला भेटते की देव ख्रिस्तामध्ये सर्व एकत्र करत आहे. आणि मग असा हा सर्वोच्च महान गौरवी देव व त्याची उपासना आपण कशी करूया? विश्वासणाऱ्यांनी इतर कोणत्याही शक्तीची नव्हे, तर फक्त एल इल्योन सर्वोच्च देवाची उपासना करा. देवाच्या प्रिय लेकरांनो, तो महान गौरवी असा एल एल्योन आहे. त्याची आपण उपासना करतो आणि म्हणूनच गांभीर्याने आपण त्याच्या चरणी यावं. काहीतरी करायचं म्हणून नाही, नाही का? कारण तो महान आहे. तो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा आमचा प्रभू आहे. त्याचं राज्य कोणत्याही प्रकारच्या मर्यादेने बांधलेलं नाही, कोणत्या वेळेत मर्यादित नाही, तर महान आहे तो. आणि ज्यावेळेस एल एलियॉन याबद्दल आपण शिकतो, तर आपल्या वैयक्तिक जीवनाकडे आपण पाहतो. तर मग पुन्हा एक वार एल एलियॉन हे नाव देवाचं आपल्याला कसं आधार देतं, आपल्याला कसं ओढून धरतं, आपल्याला कसं देवाचं गौरव करायला शिकवितं. ज्यावेळेस आम्ही भीतीमधून जातो, आपण ज्यावेळेस थर कापतो, नाही का, त्यावेळेस लक्षात घ्या, सर्व गोष्टींचं नियंत्रण करणारा देव तो आहे एल एलियॉन. ज्यावेळेस तुमच्या समोर काहीच पर्याय उरत नाही, तुम्ही पूर्णपणे तुटलेले आहात, तुम्हाला कोणाचाही आधार दिसत नाही, तुमच्या समोर फक्त अंधकारमय स्थिती दिसते, तेव्हा सुद्धा हा एलियॉन त्यावर विश्वास ठेवा, ज्याच्या ठाई तुम्ही सुरक्षित आहात. एल एलियॉन याबद्दल शिकत असताना हे आपल्याला नम्र करतं, कारण तो सर्वोच्च देव आहे. आपण त्याची निर्मित प्राणी आहोत. हा एल एलियॉन देव आपल्या प्रार्थना आणि जीवन येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला केंद्रित करण्यास भाग पाडते. तो सर्वोच्च प्रभू आहे. त्याच्या हाती आपल्याला तो पडायला शिकवितो. तर असा हा महान, गौरवी, सार्वभौम असा एल एलियॉन आहे. त्यानंतर एल रोई.
आता एल रोई, पुन्हा एक वार एल हा जो शब्द वारंवार येत आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की एल या शब्दाचा अर्थ होतो देव, जो सर्वशक्तिमान, सर्व सामर्थी. रोई हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो जो पाहतो, जो किंवा निरीक्षण करतो, जो जो जाणतो. आणि मग एल रोई दोन शब्द एकत्रित येतात त्यावेळेस देव जो पाहतो. तो असा देव आहे जो आपल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत नाही, तर आपल्याला तो जाणतो, तो आपल्याला पाहतो, आपल्या बरोबर तो राहतो, नाही का? उदाहरणार्थ, आपल्याला माहित आहे की अब्रामाची दासी हगार त्यावेळेस सारा तिला तिच्यावर अन्याय करते, तिला हकलून देते, नाही का? त्यावेळेस ती पळून जाते आणि त्या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये असताना तिथं देव तिला दर्शन देतो. त्यावेळेस पहा, ती तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचं नाव तिने आत्ता एल रोई, म्हणजे पाहणारा देव असं ठेवलेलं आहे. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय? तर अब्रामाची दासी सारा, सॉरी, अब्रामाची दासी जी आहे हगार, तिच्याबद्दल आपल्याला इथं पाहायला भेटतं. देवाचा दूत म्हणून इथं प्रगट झालेला आहे, जो ख्रिस्ताच्या देहधारण्या अगोदरच आपल्याला प्रदर्शन पाहायला भेटतं. तर त्या ठिकाणी ती तुटलेल्या अवस्थेमध्ये होती. तिच्यासाठी कोणताच आधार नव्हता पुढे. तिच्यासोबत तिचं लेकरू आहे. आता कुठे जाणार आहे? ती एकतर दासी आहे आणि अरण्यामध्ये कुठे भटकणार आहे. परंतु तिथं देव त्याची उपस्थिती दाखवितो, त्याची दया तिथं तो प्रकट करतो. तिने अनुभवलं की देवाने मला पाहिलेलं आहे. माझ्या दुःखात त्याने मला ओळखलेलं आहे. देव एलरोई आहे, पाहणारा देव आहे. तो मला ओळखतो. प्राचीन संस्कृतीमध्ये दासी किंवा स्त्रिया किंवा जे परके लोक होते त्यांना त्यांना फार महत्व दिलं जात नसायचं. परंतु ज्यावेळेस हगारेला एलरोई म्हणून तो देव जो प्रगट होतो, नाही का, आपला महान गौरवी प्रभू, तो हे दाखवत आहे की समाजाच्या नजरेत किती लहान वाटणारे तुम्ही असा. तुम्ही स्त्री किंवा पुरुष, तुम्ही कुणी असा, तुम्ही दासी असा, तुम्ही परके असा, तुम्ही उपरे असा, परंतु पहा, तुम्हाला पाहणारा कोणीतरी आहे, तुमची काळजी घेणारा कोणीतरी आहे. देवाच्या दयाळूपणाचं आणि करुणेचं अद्भुत प्रगटीकरण आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. एल रोई म्हणजे देव पाहतो, आणि पाहतो म्हणजेच काय, हे त्याचं सर्वज्ञपण सुद्धा दाखवितं. त्याला सर्व काही माहित आहे, त्याला सर्व काही समजतं. एल रोई हे आपल्याला त्याचं सर्वव्यापीपण पण दाखवितं. तो कुठेही त्याच्यापासून आपण लपू शकत नाही. एल रोई हे त्याचं दयाळूपण आणि त्याचं कृपाळूपण सुद्धा दाखवितं की तो लोकांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत नाही. एल रोई म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की तो न्यायी देव आहे आणि दया करणारा सुद्धा देव आहे. तोच एल रोई आपल्याला ख्रिस्तामध्ये कसा पाहायला भेटतो पहा. तो ख्रिस्त एल रोई म्हणून आपल्याला या भूतलावर देहधारी झालेला आपल्याला पाहायला भेटतो. जेव्हा आपण पाहतो की फिलिप जो आहे तो नथनेला सांगतो की मोशेने ज्या मसियाबद्दल सांगितलेला आहे, तो मसिया आलेला आहे. तो नासरीत करतो, योसेपाचा मुलगा आहे. आणि तो नथनिएल म्हणतो की अरे, नासरीतातून काही चांगलं निघेल काय? तो येत असताना मग प्रभू त्याच्याशी बोलतो आणि तो म्हणतो, पहा, की हा खरा खुरा इस्रायली आहे. परंतु तिथं आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो की तुला माझी कोणती ओळख, तू मला कधी ओळखलंस? आणि त्यावेळेस शेवटी योहान 1:48 ते 50 मध्ये पुढे आपल्याला पाहायला भेटतं, प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की फिलिपाने तुला बोलवण्यापूर्वी मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलेला आहे. एल रोई, पाहणारा. येशू ख्रिस्त म्हणजे तो एल रोई आहे, जो जो पाहतो, जो एका जागे पुरता मर्यादित नाही, त्याला समोरचे माहित आहे. आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. उदाहरणार्थ, त्याने अगोदरच शिष्यांना सांगितलं त्याच्या शेवटच्या भोजनाच्या वेळी, नाही का, की तुम्ही ह्या या गावामध्ये जा, तिथं तुम्हाला एक व्यक्ती पाहायला भेटेल, त्याची जी वरची खोली आहे ती आपल्यासाठी त्याने सजवलेली असणार आहे, तिथं जा तुम्ही. त्यानंतर त्याच्या अगोदरही जो यरुशलेमेतून ज्यावेळेस स्वाने प्रवेश करायला होता, त्यावेळेस त्याची शिंगरू आणायला सांगितलं. ते पुढील तुम्ही गावामध्ये जा, तिथे तुम्हाला कोणत्या प्रकारे ते सापडणार आहे आणि तुम्ही त्यांना काय बोलायचं आहे, सर्व गोष्टीबद्दल ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. त्याला माहित आहे. तो पाहणारा, तो एलरोई आहे. योहान 4:17 ते 19 मध्ये जिथे शमरोनी स्त्री सोबत तो बोलत असताना म्हणतो की पहा,
त्यांचं संभाषण चालू आहे. त्या स्त्रीला तो बोलत आहे. तिच्याबद्दल बोलत असताना ती म्हणते की जर तुम्ही तो जो संदर्भ आहे तो जर वाचला तर तिला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो हे उघड करतो की तुला काय 5 नवरे होते म्हटलेलं आहे, नाही का? कारण ती स्त्री म्हणते की मला नवरा नाहीये. आणि तो म्हणतो की हा मला नवरा नाहीये, ठीक बोलले, कारण तुला 5 नवरे होते. आणि ज्यावेळेस हे शब्द ती ऐकते त्यावेळेस ती अचंबित होऊन जाते की अरे हे कसं आहे, याला कसं माझं माहित आहे सर्व काही, हा कसा या गोष्टी सुद्धा जाणू शकतो. प्रभू येशूने तिचं जीवन पाहिलेलं आहे, तिला ओळखलेलं आहे, आणि पहा तिच्यावर कृपा केली हे आपल्याला पाहायला भेटतं. स्तोत्र 139 1 ते 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटते की त्याच्या आत्म्यापासून आपण कुठं लपू शकणार नाही. आपलं बसणं आणि उठणं ते सर्व काही तो जाणणार आहे. आमचं मनोगत तो दुरून समजणारा देव आहे. माझं चालणं, माझं निजणं बारकाईने तो पाहणारा देव आहे. एकंदर आपल्या सर्व वर्तन क्रमाची त्याला माहिती आहे. देवाच्या प्रियलेकरांनो, असं कधीच समजू नका. मी एकांतामध्ये आहे, समाजामध्ये मी कसा आहे, मंडळीमध्ये मी कसा आहे, कुटुंबामध्ये कसा आहे, देव त्याकडे लक्ष देतोच. परंतु मी एकांतामध्ये कसा आहे, त्याकडे सुद्धा देवाचं अद्भुत लक्ष आहे. आणि म्हणून तो आपलं जीवन पाहतो, त्याच्यापासून काहीच लपलेलं नाहीये. म्हणून माझं माझं हृदय काय आहे, मी कसं वागतो, मी कसं बोलतो, इतरांबद्दल माझे मत काय आहे, देवाच्या वचनाबद्दल मी कसा आहे, मंडळीच्या कुटुंबाबद्दल माझी स्थिती काय आहे, प्रत्येक गोष्ट देवासमोर उघडी आहे. मग शेवटी येत असताना आपल्या वैयक्तिक जीवनाकडे झोकून पाहत असताना पुष्कळ वेळा आपल्या जीवनामधील प्रसंगाकडे इतकं आपण पाहतो बारकाईने, लक्ष लावतो की आपल्याला असं वाटतं की अरे देव मला विसरला की काय, आता माझं कसं होणार, नाही का? देवाने माझ्याकडे दुर्लक्ष केलं की काय, आहे का? अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. पण लक्षात घ्या, तो येईल जो येईल आहे, तो तुम्हाला पाहतो, तो कधीच तुम्हाला सोडणार नाही. जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करतं, तुम्हाला अपमानित करतं, जेव्हा कोणी तुम्हाला खालच्या नजरेने पाहतं, तेव्हा सुद्धा हे लक्षात घ्या की देव म्हणतो की मी तुमची दखल घेतलेली आहे. मी एलरोई आहे. आपल्या प्रार्थना त्या एलरोईकडे जातात. तो जो देव पाहणार आहे, जो ऐकणारा देव आहे, जो कृपेने आपल्याला प्रतिसाद देतो. त्यामुळे आपण लपून राहणाऱ्या जीवनातून अगदी उघड विश्वासाकडे वळतो. देवाच्या प्रियलेकरांनो, तो एलरोई आहे, तो महान देव आहे. त्यानंतर एल ओलाम. एल ओलाम. आता एल ओलाम, ज्यावेळेस आपण एल हा शब्द पाहतो, पुन्हा एक वार देव जो सामर्थ्य आणि सर्व शक्तिमान आहे. ओलाम या शब्दाचा अर्थ होतो सदैव राहणारा, सार्वकालिक, जो युगानुयुग सारखाच आहे. सार्वकालिक देव, नाही का? आणि हा जो शब्द आहे, सगळ्यात पहिला उत्पत्ती 21 आणि 33 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जिथं अब्रामाने बेरशेबा येथे एशेल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर एल ओलाम, सनातन देव म्हटलेला इथं बघा, एल ओलाम, नाही का, ह्याच्या नावाने प्रार्थना केली. अब्रामाने आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या विश्वसनीयतेचा अनुभव घेतलेला आहे अद्भुत रीतीने. कशा प्रकारे त्याला बाहेर काढलं, कशा प्रकारे शत्रूंपासून त्याला सोडवलेलं आहे, कशा प्रकारे देवाने त्याला सर्व गोष्टींचा तो अद्भुत, तो विश्वसनीय देव आहे, त्याचा अनुभव त्याने दिलेला आहे. त्याच्याशी त्याने करार केलेला आहे अद्भुत रीतीने. आणि तो करार स्थिर आहे हे अब्रामाने जाणलेला आहे. म्हणून तो म्हणतो की तू जो देव आहे, तू एल ओलाम आहेस, जो काळाच्या मर्यादे पलीकडचा विश्वासू देव आहे. कारण अब्राम जो होता, अरे हे कसं शक्य आहे, मी एकटाच आहे,
आणि त्याच्यामध्ये जो माझा पुतण्या होता त्याला सुद्धा देवाने वेगळं केलं. आणि देव म्हणतो की तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. वाव! हा देव महान आहे. एल ओलाम. तो काळाच्या मर्यादे पलीकडचा विश्वासू देव आहे. ज्याला सर्व काही माहीत आहे. सार्वकालिक करार करणारा तो देव आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये जे जे दैवत आहे ते वेळेच्या ऋतूमध्ये आणि प्रदेशाशी ते मर्यादित होते. अरे हा हा जो दैवत आहे हा फक्त ह्याच राष्ट्रापुरता मर्यादित आहे. तो जो आहे तो त्याच राष्ट्रापुरता मर्यादित आहे. तुम्हाला माहिती आहे का, योनाचं पण जी जी विचारधारा होती अशाच प्रकारची होती. कारण इस्रायल लोकांचं पण जी विचारधारा होती अशाच प्रकारची, की देव जो आहे आमचा देव यहोवा, त्याची मर्यादा फक्त इस्रायल राष्ट्रापुरतीच आहे. म्हणूनच ज्यावेळेस योनाला देव म्हणतो की तू निनवेला जा आणि निनवेला हा संदेश तू दे. परंतु योना काय म्हणतो की मला देवाच्या नजरेपासून पळून जायचं आहे. कारण हा देव ह्या राष्ट्रापुरताच मर्यादित आहे, तर मला दुसरीकडे पळून जायला पाहिजे. योनाची जी जी पळधाव आहे ना, योनाचं जे पळणं आहे ना, ती इस्रायल लोकांची मेंटॅलिटी, इस्रायल लोकांचं जी मानसिकता आहे ती दाखवणार आहे. आणि ही मानसिकता अगदी त्या मिसरमधूनच आलेली आहे. कारण मिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारे होतं. ते दैवत काही वेळेपुरते आहेत, काही काळ आहे, काही ऋतूपुरते आहेत, काही प्रदेशापुरते आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस अब्राहम म्हणतो एल ओलाम, हा देव इस्रायलाचा देव हा वेळेच्या पलीकडे आहे. तो कधी न बदलणारा, कधी न मरणारा, नष्ट न होणारा देव आहे. एल ओलाम म्हणजे तो देव सार्वकालिक आहे. तो वेळेच्या बंधनात नाही. तो सर्व काळ सारखा देव आहे. आणि म्हणून त्याच्या योजना सुद्धा सार्वकालिक आहेत. त्या तात्पुरत्या नाहीत आणि त्या सार्वकालिक टिकणाऱ्या आहेत. तो एल ओलाम, त्याचं महान प्रदर्शन आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं. जो त्या धार्मिक पुढाऱ्यांशी बोलत असताना म्हणतो की अब्राहमाच्या पूर्वी मी आहे. ज्या अब्राहमावर तुम्ही फार भरोसा ठेवता ना, ज्या अब्राहमाबद्दल तुम्ही गुण गाता, त्या अब्राहमाच्या अगोदर मी आहे, एल ओलाम, त्याच्याबद्दल आपल्याला ते दाखवितं. येशू ख्रिस्त स्वतःला सार्वकालिक अस्तित्व असणारा देव म्हणून इथं प्रदर्शित करतो. इब्री 13 आणि 8 मध्ये अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा काल आज आणि युगानी सारखाच आहे. एल ओलाम, त्याचं पूर्ण प्रदर्शन ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जिथं जो कृपेचा करार स्थापिलेला आहे, जो ख्रिस्तामध्ये त्याच्या रक्ताने स्थापण्यात आलेला आहे. दुसरे तिमोथी 1:9 जर आपण पाहिलं, दुसरे तिमोथी 1:9 आपण पाहूया. त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली. कधी? युगाच्या काळापूर्वी म्हटलेलं आहे. आणि कुणामध्ये? ख्रिस्त येशूमध्ये करण्यात आलेली ही कृपा आहे. हा कृपेचा करार ख्रिस्तामध्ये स्थापित झालेला त्याच्या अनमोल रक्ताने. परंतु तो जो करार स्थापिलेला आहे त्याची योजना सार्वकालिक आहे. आणि म्हणून हा जो करार जो ख्रिस्तामध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसतो, त्याचं महान प्रदर्शन आपल्याला त्या प्रभू भोजनाच्या त्या विधीमधून पाहायला भेटतं. इथं प्रभूने तो विधी लावून दिला मंडळीला. इथं प्रभू त्याचीच आठवण करून देत आहे की पहा हे शरीर आहे माझं, जे तुमच्यासाठी मोडलं जाणार आहे. पहा हे रक्त आहे, जे तुमच्यासाठी सांडण्यात येणार आहे. ज्याची योजना सार्वकालिकतेमध्ये करण्यात आलेली होती. आणि यशया म्हणतो की हो, पित्याचीच इच्छा होती की त्याला ठेचावं. त्याच्यावर आपले पाप अपराध लादण्यात आलेले आहेत. आणि पेत्र सुद्धा म्हणतो की येस, देवाचा हा महान ठाम संकल्प होता. म्हणूनच त्याने आपल्या पुत्राला विधर्मी लोकांच्या हवाली केलेला आहे. ए लोलाम, त्याचं अद्भुत प्रदर्शन ख्रिस्तामध्ये त्याच्या कृपेचा करार ते दाखवणार आहे, जे वधस्तंभावर अगदी अद्भुत रीतीने प्रगट झालेलं आहे. आणि मग सर ते शेवटी येत असताना ए लोलाम हे नाव
आपल्या हृदयाला कशी खात्री देणार आहे जेव्हा आम्ही भविष्याबद्दल चिंता करतो. आपल्या लेकरांकडे पाहून पुष्कळदा आपण दुःखी होतो. कदाचित आपल्या लेकरांमधील काही कमतरता आपल्याला निराश करते. पुष्कळदा आपल्या जीवनामधील आजारपण आपल्याला फार फार निराशेत पाडतं. आपल्या जीवनातील दुःख, वेदना, त्रास हे आपल्याला भयंकर चिंतेमध्ये पाडतं, भीतीमध्ये आपल्याला पाडतं. त्यावेळेस एल ओलाम हे नाव आपल्याला ती महान शांतता आणि खात्री देणार आहे. तो देव जो काळाच्या पलीकडे आहे, त्याचं प्रेम आणि योजना आपल्यासाठी अनंत आणि अपरिवर्तनीय आहे. जरी माझ्या जीवनामध्ये हे दुःख आहेत, ह्या वेदना आहेत, हा त्रास आहे, विविध प्रसंग आहेत, पण तो अनंतकालीन देव जो माझ्या ह्या सर्व गोष्टी चांगल्यासाठी घडवणार आहे, कारण तो एल ओलाम आहे. ख्रिस्तामध्ये आपण त्या सार्वकालिक कधी न बदलणाऱ्या देवाशी आपलं नातं जोडलं गेलेलं आहे. हे नातं ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील परिपूर्ण कार्याद्वारे जोडण्यात आलेलं आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, तो महान गौरवी प्रभू आहे, ज्याला आपण ख्रिस्तामध्ये पाहतो, त्याच्यामध्ये आपण वाखाणतो. जो आपल्यासाठी या भूतलावर आला, आपल्यासाठी ज्याने आपला प्राण दिला, आपला अनमोल रक्त त्याने सांडलेलं आहे. जो अद्भुत पुरवठा आपल्यामध्ये ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी झालेला आहे. तो महान देव जो जो गौरवी आहे, जो 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 एल शद्दाय आहे, जो जो पराक्रमी आमचा प्रभू आहे, ज्याचं नियंत्रण आपल्यावर आहे. जो एल रोई, जो जो सर्वदा आपल्याकडे पाहतो, परंतु तो आता आपल्याकडे क्रोधिष्ट नजराने पाहत नाही, कारण तो ख्रिस्तामध्ये आपल्याकडे पाहत आहे. त्याच्या 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 प्रीतीने भरलेल्या नजरांनी तो आपल्याला पाहतो. त्याची लेकरं म्हणून तो आपल्याकडे त्याची 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 नजर आहे आता. तो यहोवा अस्तित्व असणारा देव, ज्याने अब्रामाशी तो सार्वकालिक करार केलेला आहे, त्या कराराचे वाटेकरी त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये केलेला आहे. त्याची त्याची पूर्णता ख्रिस्ताच्या अद्भुत रक्ताने झालेली आहे. तो एल एल्योन देव, जो परात्पर आहे, जो सर्व सृष्टीवर राज्य करणारा देव आहे, तो आपला प्रभू झालेला आहे. त्या देवाला आपण धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू जो एल रोई देव आहेस. पुष्कळ वेळा प्रभू आम्हाला वाटतं की तो आम्हाला विसरलेला आहेस. तो आमच्याकडे कधीच पाहत नाहीस. कारण आम्ही आमच्या प्रसंगामध्ये इतकं वाहून जातो की प्रभू आम्ही विसरून जातो की तू एल रोई आहेस. प्रभू, पुष्कळदा आम्ही आमच्याकडे असणारे आमच्यामध्ये आमच्या समोर दिसणारे प्रसंग त्यामध्ये इतके वाहून जातो की आम्ही विसरून जातो की तू एल एलियॉन देव आहेस, जो सर्वोच्च आहे, जो सर्व गोष्टींवर राज्य करणारा देव आहे. तू जो एलोलाम आहेस, जो सर्व काळ कधी न बदलणारा देव आहेस. त्या तुझ्यावर नेहमी विसरून राहायला तो आम्हाला शिकव. धन्यवाद देतो प्रभू, तू जो असा महान देव, तो ख्रिस्तामध्ये तू प्रगट झालास. तो गौरवी ख्रिस्त, त्याच्यामध्ये प्रभू आम्ही तुझी महान पूर्णता पाहतो. त्याच्याद्वारे तू आता आमचा देव झालेला आहेस. आम्ही तुझी लेकरं झालेलो आहोत आणि आम्ही तुझ्या चरणी येऊ शकतो. नेहमी आम्हाला कृतज्ञ तू ठेव. आमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगामध्ये आम्हाला तू तुझ्याकडे पाहण्यास शिकव. प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो आहे. आमेन.